नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सायली. आपल्या सायलीज मॅथ्स कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत करते. तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी. तर आज आपल्याला बघायचं आहे अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार. तर अपूर्णांकाचा गुणाकार, अपूर्णांक कसा असतो आपल्याला माहीत आहे, p/q या रूपामध्ये असतो आणि q शून्य नसला पाहिजे हे आपल्याला माहीत आहे. नसेल माहीत तर आपण एकदा रिवाइज करून घेऊयात. अपूर्णांक काय असतो, p/q याच्यामध्ये असतो आणि त्याची कंडिशन काय असते, अँड q नॉट इक्वल टू 0, म्हणजे q ची किंमत शून्य सोडून दुसरी कुठली पण असली पाहिजे. तर बघा आता अपूर्णांकाचा गुणाकार बघूयात. एक्झाम्पल 4/5 गुणुले 5/9 असं जर असेल तर आपल्याला गुणाकार कसा करायचा आहे त्याच्यासाठीचा नियम आहे. बघा काय करायचं, अंशाचा अंशासोबत छेदाचा छेदासोबत गुणाकार करायचा. काल आपण ज्यावेळेस अपूर्णांकाची बेरीज शिकलो त्यावेळेस आपण तिरकस गुणाकार करत होतो. अंशाचा पहिल्या अपूर्णांकाचा अंशाचा दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाशी गुणाकार करत होतो. पण आपल्याला अपूर्णांकाचा गुणाकार करत असताना अंशाचा गुणाकार छेदाचा गुणाकार करावा लागतो. काय येईल, 4 गुणुले 5 भागिले 5 गुणुले 9 बरोबर 4×5 20, 5×9 45. जर हे दोन्ही पण अंक एका पाड्यामध्ये असतील तर तुम्ही याला भाग घाला, नसेल तर आहे तसंच ठेवलं तरी चालते. 5×4 = 20, 5×9 45, 4/9 किती आन्सर येईल, 4/5 गुणुले 5/9 चा आन्सर काय येईल, 4/9. त्याच्यानंतर आणखी एक दुसरं उदाहरण घेऊयात. 8/2 गुणुले 1/7 हे कसं करणार, सेम आताच्यासारखं 8 गुणुले 1/2 गुणुले 7, 8×1 8, बेसती 14. आता हे दोन्ही पण अंक 2च्या पाड्यामध्ये आहेत, मग काय करा, 2×4 8, बेसती 14, उत्तर काय येईल, 4/7. एकदम सोपा आहे गुणाकार. त्याच्यानंतर आपण हे झालं आपण धनसंख्या घेतल्या. आता आपण काय करूयात, ऋणसंख्या घेऊन बघूयात काय येते. घ्या ऋणसंख्या घ्या. -48 छेद -12 गुणुले -19/57, -19/57. याला कसं सोडवायचं, वजा वजा काय होत असते, अधिक होत असते बरोबर. म्हणजे काय राहिलं, 48/12 गुणुले हे -19 आहे तसंच, हे 57 आहे तसंच. आता याला असे जर मोठे अंक आले तर आपण त्याच्यासाठी आधी काय करायचं, याला संक्षिप्त रूप द्यायचं. संक्षिप्त रूप द्यायचं म्हणजे काय करायचं, ह्याला कुठल्या पाड्याने भाग जातो हे बघायचं. 12×1 12, 12×4 48, 19×1 19, 19×3 57. म्हणजे वर काय राहिलं, 4 गुणुले -1, खाली काय राहिलं, 1 गुणुले 3, म्हणजेच काय राहिलं, -4/3. एकदम सोपा आहे, अवघड काहीच नाही अपूर्णांकाचा गुणाकार. ठीक आहे, आणखी वेगळं उदाहरण बघूयात. 4 नंबरचं गणित बघा. 16/15 गुणुले 3/4 काय येईल याच्यामध्ये, बरोबर 16 गुणुले 3/15 गुणुले 4, अंशाचा गुणाकार असतो. काय येईल आता बघा, याच्यामध्ये आपण मगाच्यासारखं याला संक्षिप्त रूप देऊन सोडवू शकतो. काय करायचं, 4×1 4, 4×4 16, 3×1 3, 3×5 15, म्हणजे काय राहिलं, 4 गुणुले 1 छेद 5 गुणुले 1, मग उत्तर काय येईल, बरोबर 4/5. सोपा आहे की नाही, एकदम सोपा आहे अपूर्णांकाचा गुणाकार. त्याच्यानंतर आपण बघूयात आता अपूर्णांकाचा भागाकार. 5 नंबरचं गणित बघूयात आपण, अपूर्णांकाचा भागाकार. अपूर्णांकाचा भागाकार कसं करायचं बघा. 28/45 भागिले 7
छेद 9. आता हे पहा, गुणाकार काय करायचा, अंशांशाचा गुणाकार छेदाछेदाचा गुणाकार. पण भागाकारामध्ये काय करायचे आपल्याला, भागाकारामध्ये काय करावं लागतं, पहिला अपूर्णांक आहे असाच लिहायचा. काय करायचं, पहिला अपूर्णांक आहे असंच लिहायचा आणि भागाकाराच्या नंतरचा जो काही अपूर्णांक असेल याचा गुणाकार व्यस्त करायचा. गुणाकार व्यस्त करायचा म्हणजे काय करायचं, जो काही छेद आहे तो छेद अंशाच्या ठिकाणी लिहायचा आणि अंश जो आहे तो छेदाच्या ठिकाणी लिहायचा. लिहा मग 9/7 आणि त्याच्यामध्ये कंडिशन काय असणार आहे, गुणाकार व्यस्त करतोय आणि आपण अपूर्णांकाचा भागाकार करतोय. पण भागाकार करत असताना आपल्याला स्टेप काय आहे, पहिली की पहिला अपूर्णांक आहे असं लिहायचा आणि पुढचा अपूर्णांक लिहिताना आपल्याला काय करायचं, त्याचा गुणाकार व्यस्त करायचा. म्हणून आपण इथं गुणाकाराचं चिन्ह घेतोय आणि छेदस्थानचा अंक अंशस्थानी, अंशस्थानचा अंक छेदस्थानी. सोडवून घ्या. 7 × 7, 7 चौक 28, 9 × 9, 9 5 45. म्हणजे काय राहिलं, 4 × 1 छेद 5 × 1 म्हणजेच काय 4/5. सोपं आहे की नाही, एकदम सोपं आहे. आणखी एक उदाहरण घेऊन बघूयात आपण. बघा काय दिले उदाहरण, आणखी एक. प्रश्न क्रमांक 6. -69 छेद 96 भागिले -23 छेद -24 बरोबर किती. म्हणजे याचा आन्सर किती येतं आहे. काय करायचं, -69 आहे असंच ठेवा, 96 आहे तसंच ठेवा. दुसऱ्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त करतोय म्हणून गुणुले -24 छेदस्थानचा अंक अंशस्थानी आणि अंशस्थानचा अंक छेदस्थानी. काय येईल आता, काय करा, हे वजा वजा अधिक होईल बरोबर. तर काय येणार मग आता आपल्याकडे, -69 × 24 छेद 96 × -23. 23 × 23, 23 × 2 = 46, 23 × 3 = 69. हे वजा प्लस होईल. 23 × 1 = 23, 23 × 3 = 69. 24 × 1 = 24, 24 × 2 = 48, 24 × 3 = 72, 24 चौक 96. म्हणजे इथं काय राहील, 3 × 1 छेद 4 × 1 बरोबर 3/4. तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही पहिल्यांदा एकत्र घेतलं आणि एकत्र गुणाकार करून सोडवलं. पण काय करा, ज्यावेळेस असे मोठे मोठे नंबर येतात त्यावेळेस आपल्याला पाडेपाठ असणं गरजेचं आहे. आणि काय होतं त्यांना, तसं तुम्ही बघा 69 × 24 केलं तर एक वेगळीच संख्या येईल, मोठी संख्या येईल. 96 × 23 केलं तर मोठी संख्या येईल आणि तुम्हाला त्याचं सोल्युशन काढायला अवघड जाईल. ठीक आहे, म्हणून आपण काय करायचं, आपल्याला पाडेपाठ असतील तर आपल्याला लगेच कळतं की 24च्या पाड्यामध्ये 96 आहे, 23च्या पाड्यामध्ये 69 आहे. तर आपण त्याला भागाकार करून संक्षिप्त रूप देऊन उत्तर आपलं लवकरात लवकर काढू शकतो. ठीक आहे, कुठल्याही गणितामधले आपल्याला क्वेश्चन सोडवायचे असतील तर आपल्याला पाडेपाठ असणं गरजेचं आहे. किमान 15पर्यंत किंवा 20पर्यंत तरी पाडेपाठ असणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काही अपूर्णांक असे आहेत बघा, ते बघूयात आपण, जरासे वेगळे आहेत ते. प्रश्न क्रमांक 7. आपला अपूर्णांक आहे 5/6 भागिले 1/2 अधिक 1/3. बघा आपल्याला अपूर्णांकाचा भागाकार करायचा आहे, पण त्यासाठी आपल्याला कसं उदाहरण दिले बघा, आधी अपूर्णांकाची बेरीज करायची. पण आपण कालच शिकलो अपूर्णांकाची बेरीज जर छेद त्याचा असमान असेल किंवा समान नसेल तर आपल्याला त्याचा तिरकस गुणाकार करावा लागतो. म्हणून आपण आधी हे सोडून घेऊयात, 1/2 अधिक 1/3. काय येईल मग, तिरकस गुणाकार 3 × 1 अधिक 2 × 1 छेद 2 × 3. 3 × 1 = 3 अधिक 2 × 1 = 2 छेद 2 × 3 = 6 बरोबर. 3 आणि 2 = 5/6. हे काय झालं, 5/6 बरोबर. तर आपल्याला आता पुढं काय करावं लागेल, म्हणून 5/6 भागिले याचं उत्तर किती आलं, 5/6. 5/6 आता काय करावं लागेल, 5/6 आहे असं या दुसऱ्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त गुणुले 6/5. बघा 6 × 1 = 6, 6 × 1 = 6, 5 × 1 = 5, 5 × 1 = 5 बरोबर 1. म्हणून 5/6 भागिले 1/2 अधिक 1/3 बरोबर 1. काय आपल्याला उत्तर मिळालं, 1 उत्तर
मिळालं. असे काही अपूर्णांक असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी काही वेगळे अपूर्णांक आहेत.